माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे, अर्थातच कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, कोलेस्ट्रॉल कशा पद्धतीने कमी करता येतो किंवा कोलेस्ट्रॉल जे आहे का वाढतो, ही संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तर कोलेस्ट्रॉल काय आहे हे समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारा एक मेणासारखा पदार्थ चिकटलेला असतो। त्याच पद्धतीने कोलेस्ट्रॉल जे आहे आपलं शरीर तयार करतं, तर काही प्राणीजन्य पदार्थ आहे त्यापासून सुद्धा आपल्याला मिळत असतो। तर सगळ्यात पहिले तयार कोण करतं, तर कोलेस्ट्रॉल जे आहे यकृत म्हणजेच की लिव्हर जे आहे ते आपल्या शरीरात बनवण्याचं काम करत असते कोलेस्ट्रॉल। त्याच पद्धतीने की बाहेरून म्हणजेच की बाह्य पदार्थ म्हणजे प्राणीजन्य पदार्थापासून आपल्याला कोलेस्ट्रॉल मिळत असतं। त्यामध्ये उदाहरण जसे की अंडे, मासे, मटण, चिकन, दूधजन्य पदार्थ हे जर मोठ्या प्रमाणात आपण सेवन केलं तर अर्थातच आपल्या कोलेस्ट्रॉल जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली दिसून येते। त्याच पद्धतीने की कोलेस्ट्रॉल खरे तर बहुतांश लोकांचा अशी भावना आहे की कोलेस्ट्रॉल हे वाईटच आहे, पण कोलेस्ट्रॉल अत्यंत महत्त्वाचं आपल्या शरीरासाठी आहे। ते कोणकोणते कामं करते हे थोडक्यात जाणून घेऊया। तर प्रत्येक पेशीमध्ये किंवा सेल्स मेमरीच्या कोलेस्ट्रॉल हा एक महत्त्वाचा घटक आहे। त्याच पद्धतीने शरीरातील अनेक हार्मोन्स जे असतात आपले बदललेले, त्याला संतुलित करण्याचं काम जे आहे ते सुरळीत चालवण्यासाठी सुद्धा कोलेस्ट्रॉल अत्यंत महत्त्वाचा घटक मानण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण बघणार आहोत की अजून कोणतं कार्य आहे, तर बघा व्हिटॅमिन डी ची निर्मिती करण्याचं काम सुद्धा कोलेस्ट्रॉल करत असते। त्यामुळे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात खरंच खूप महत्त्वाचं आहे। तर आता या कोलेस्ट्रॉलचे किती प्रकार आहेत, तर 2 प्रकारामध्ये हे पडतात। त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार येतो LDL, त्याचबरोबर दुसरा येतो HDL। हे 2 प्रकार जे आहेत ते कोलेस्ट्रॉलचे आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्या शरीरात काम करतात हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात पहिला जाणून घेऊया। HDL जो आहे ते यकृतापासून पेशीपर्यंत वाहनाचे काम करत असते, त्यालाच बॅड कोलेस्ट्रॉल असे म्हणतात। त्याचबरोबर HDL हे पेशीमध्ये नको असलेले कोलेस्ट्रॉल त्यांचं वाहन करून त्यांची विल्हेवाट लावतो व यकृतापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं, त्यालाच गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतात। आणि गुड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात अत्यंत महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे। बघा बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते सुद्धा कमी प्रमाणात असणं आणि गुड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात असणं खूप महत्त्वाचं हे मानण्यात आलेलं आहे। तर आता आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलं आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, तर बघा त्याच्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते आणि त्याच तपासणीला जे आहे ते म्हणतात की लिपिडी प्रोफाईल असा रक्ताचा एक रिपोर्ट येतो। त्यामध्ये आपल्याला जे आहे कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा नाही ही संपूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाते। तर बघा ही जी आहे तर तुम्हाला रिपोर्टमध्ये असं दिसलं की LDL हा जर मोठ्या प्रमाणात वाढेल असेल तर अर्थातच तुमचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढलेलं असतं, आणि जर HDL हे समप्रमाणात असेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते नॉर्मल असतं। तर हे अशा पद्धतीने तपासण्या सुद्धा केल्या जातात आणि रिपोर्टमध्ये जे आहे आपण तपासून HDL जर कमी असेल तर आपल्याला काय करायला हवं, तर आपल्याला अर्थातच काय करायला हवं की आपल्याला काही गोष्टी चेंज करायला हव्यात, म्हणजेच की आपला आहार चेंज करायला हव्यात, आपल्या काही सवयी चेंज करायला हव्यात। ह्या सगळ्या गोष्टी करून जे आहे ते आपण अर्थातच कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करू शकतो। तर कोणकोणत्या आहेत त्यात आपण पुढे बघणार आहोत। आता कोलेस्ट्रॉल जर वाढेल असेल तर अनेक प्रकारच्या बिमाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये जे असतं की हार्ट अटॅकचं मोठ्या प्रमाणात होत असतं, कारण बघा ज्या कोलेस्ट्रॉल जर वाढलं ते काय गाठी तयार करत असतं आणि गाठी तयार झाल्यानंतर रक्ताला जे आहे व्यवस्थित ऑक्सिजन पुरत नाही किंवा रक्त जे आहे व्यवस्थित त्या शरीरापर्यंत किंवा त्या नसापर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे अनेक जे आहे ते रक्त न पोचल्यामुळे गाठी तयार होतात आणि हे बॅड कोलेस्ट्रॉल जे असतं ते गाठी तयार करायचं काम करत असतं। त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे की आपण जे आहे ह्या तपासण्या करायला हव्यात। तर ते कशा करायला हव्यात, बघा सगळ्यात पहिले आपल्याला चेक करायचं आहे की आपलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढलं आहे का। तर हे कसं करायचं असेल, तर तुमचं वय 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 वर्षातून एकदा ही तपासणी करायची असते। त्याच पद्धतीने जर तुमचं वय हे 40च्या आत असेल तर तुम्ही नक्कीच 5 वर्ष जे आहे 3 वर्षातून तुम्ही करू शकता, आणि जर तुमचं 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही 1 वर्षातून करू शकता। आणि त्याच्याही पेक्षा जर तुमचं वजन जास्त असेल, तुम्हाला हाय BP, शुगर किंवा अशा काही समस्या असेल तर तुम्हाला 3 ते 6 महिन्यानं
तुम्हाला ह्या जी चाचणी असते ती करायची आहे। तुम्हाला नाव सुद्धा सांगितलं आहे मी तिचं। तर ही जी असते ती अनुवंशिकतेने सुद्धा तुम्हाला आजार होऊ शकतो, किंवा मग तुमची जीवनशैली कशी आहे, किंवा तुम्ही फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खात असाल तरी सुद्धा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी निर्माण होत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आहाराकडे सुद्धा काळजी देणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता त्याच पद्धतीने जर तुम्ही मोठ्या प्रमाणात तेल खात असाल, बघा तेलामध्ये दोष नसतो, पण त्याची जी प्रक्रिया आहे, तेल म्हणजे कसं असतं तर तेल हे बियापासून तयार केले जाते, पण त्याची जी प्रोसिजर करतात किंवा त्याची जी प्रक्रिया करतात त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत असतं। आणि तेलावर असं लिहिलेलं असतं की कोलेस्ट्रॉल फ्री आहे, पण तसं नसतं, कारण त्याच्यावर प्रक्रिया केलेली असतात। त्याच्यामुळे काय होतं की प्रक्रियेमुळे कोलेस्ट्रॉल निर्माण होतं, आणि कोलेस्ट्रॉल निर्माण झाले की ते आपण जर मोठ्या प्रमाणात तेलाचा समावेश आपल्या आहारात करत असेल तर अर्थातच कोलेस्ट्रॉल जे आहे ते निर्माण होण्याची सगळ्यात मोठे जे आहे ते परिणाम होऊ शकतात आपल्या शरीरावर। त्याच्यामुळे तुम्हाला तेल सुद्धा अगदी कमी प्रमाणात तुम्ही घ्या की जेणेकरून तुमचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते मर्यादित राहील। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे। कोलेस्ट्रॉल काय म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, किंवा कोलेस्ट्रॉल का वाढतं आणि कमी कसं करावं, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर अर्थातच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि कोलेस्ट्रॉलवर कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकतो याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओ।